ओम श्रीमद अमृतमूर्तये श्री शिववामनाय नमः. आपण ऐकतोय श्री तैलंग स्वामी महाराज यांचं जीवनचरित्र. याचं संकलन केलेलं आहे डॉक्टर केशव रामचंद्र जोशी यांनी. आपला भाग चालला आहे 10वा. महाराजांच्याकडून शंकांचं समाधान. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आपली एक साधू पुरुषाच्या दर्शनाची आणि त्यांच्याकडून आपल्या सर्व प्रकारच्या शंकांचं समाधान करून घेण्याची जी इच्छा आहे ती पूर्ण करून घेण्याच्या तीव्र आशेने अधीर होऊन मी घाईघाईने आश्रमात पोचलो. महात्मा श्री तैलंग स्वामी महाराजांच्या आश्रमात ज्या अतिविशाल अशा श्री शंकर, श्री कालीमाता इत्यादींच्या मूर्ती आहेत त्यांची आरती पाहून झाल्यावर श्री तैलंग स्वामी महाराजांना नमस्कार करून मी त्यांच्याजवळ बसलो. त्यानंतर ते मला एका लहानशा खोलीमध्ये घेऊन गेले. तिथे कोणीही येऊ नये अशी त्यांनी सर्वांना सूचना केली. त्या लहानशा खोलीमध्ये केवळ एकच आसन घातलेलं होतं आणि तिथे एकच दिवा तेवत होता. त्या खोलीत गेल्यानंतर ते आसनावर बसले. शरण आलेल्या भक्तांचं इच्छित पूर्ण करण्यासाठी भक्तवत्सल अशा श्री तैलंग स्वामी महाराजांनी स्वतःचं मौन व्रत सोडून दिलं. स्वतःच्या व्रताचा भंग करून ते माझ्याशी मोठ्या गंभीरपणे असं बोलू लागले की जो विषय मनात घेऊन तू त्याचं समाधान करून घेण्यासाठी माझ्याकडे आला आहेस त्याबाबत खरोखरच तुझ्या मनात एवढ्या शंका का बरं आहेत? ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. त्रिकालदर्शी आत्मतत्वज्ञानी महर्षी, देवर्षी, पुण्यात्मा, सिद्ध, महात्मागण या सर्वांनी तपोबल आणि योगबल यांच्या सहाय्याने जे पराकाष्ठेचे अर्थातच जे अगदी शेवटच्या मर्यादेपर्यंत पोचलेले आहेत असे सिद्धांत मांडलेले आहेत. त्या बाबतीत कोणतीही शंका किंवा संशय घेण्याचं कारणच नाही आहे. मग त्या सर्वांनी जे काही सांगितलं आहे ते पूर्ण आणि सर्व सत्यच आहे. प्रत्येक प्राणीमात्राला त्याने केलेल्या सत्कर्म आणि दुष्कर्म यांच्यानुसार सुख किंवा दुःख भोगण्यासाठी एका जन्मानंतर दुसरा जन्म याप्रमाणे पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो हे देखील पूर्ण सत्य आहे. मनुष्य मात्र मागील 3 जन्मांबद्दलच्या घटना सहजपणे जाणून घेऊ शकतो आणि तसंच त्याच्याबद्दल सखोल ज्ञानही मिळवू शकतो. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की कोणीही हे तत्त्व समजावून किंवा जाणून घेण्याचा प्रयत्नच करीत नाही. आता मी ते तुला सांगणार आहे ते सत्यच असेल याला काय पुरावा आहे? आणि तसं असेल तर मग त्यावर विश्वास ठेवण्याचं कारण काय आहे? असं जर तुझ्या मनात येईल तर शंका बाळगू नकोस. आत्ता तू माझ्याजवळ या विषयाबाबत शंका समाधान करून घेण्यासाठी आला आहेस आणि त्यासाठी एवढे कष्टही सोसलेले आहेस. म्हणूनच मी तुला पुनर्जन्माबाबत जे काही ज्ञान आहे ते सर्व उत्तम प्रकारे समजवून देईन. इतकंच नाही तर दिव्य चक्षूंच्या साहाय्याने प्रत्यक्ष दाखवून देईन. आता सर्वप्रथम मी तुला तुझ्या जीवनात यापूर्वी घडून गेलेल्या काही घटना सांगणार आहे. त्या तुझ्या मनाला बरोबर वाटल्या आणि त्या सत्य आहेत असा तुला विश्वास वाटला तरच नंतर मी जे काही सांगणार आहे जे तुला माहीत नाही आणि ते माहीत करून घेण्यासाठी तू अतिशय व्याकुळ होत आहेस ते निश्चितच सत्य आहे. या गोष्टीवर तुझा विश्वास बसेल. आणि हे पहा, ज्यावेळी मनुष्याचा पुनर्जन्म होतो त्यावेळी या जीवनाचा माल मसाला अर्थातच जीवात्मा आणि परमाणू यांचं समष्टीला घेऊन एकत्रीकरण होतं. त्यामुळे या जन्मामध्ये जो विद्वान आहे तो पुढील जन्मात नक्कीच विद्वान होईल. या जन्मी जो उत्तम वादक आहे तो पुढील जन्मी नक्कीच उत्तम वादक होईल. या जन्मी जो धार्मिक वृत्तीचा असेल तो पुढील जन्मी नक्कीच धार्मिकच होईल. आणि जो या जन्मी चोर आहे तो पुढील जन्म कधीच साधू बनू शकणार नाही. तू स्वतःशी थोडा जरी विचार केलास ना तरी तुला असं समजून येईल की जर पुनर्जन्म नसता तर परमेश्वर कृपाळू किंवा सर्व शक्तिमान आहे असं समजलं गेलंच नसतं. बहुतेक सर्व लोक असंच म्हणतात की जेवढा अविचार प्रत्यक्ष परमेश्वर करतो ना तेवढा अविचार एखाद्या पापी मनुष्याकडून होणं असंभवच आहे. जर केवळ एकच जन्म असता आणि तोच पहिला आणि शेवटचाही अशी परिस्थिती असती
तर कोणी राजा, तर कोणी प्रजा, कोणी धनवान, तर कोणी निर्धन, कोणी ब्राह्मण, तर कोणी चांडाळ, कोणी पालखी वाहणारा भोई, तर कोणी पालखीमध्ये बसणारा धनवान. अशा प्रकारचा भेद कशा करता राहिला असता. याशिवाय कोणी रोगी, तर कोणी निरोगी, कोणी कोणाचीच तुलना होऊ शकणार नाही असा श्रीमंत, तर कोणी अतिशय गरीब, असा भेद तरी का राहिला असता. एखाद्याला कोणत्याही प्रकारचं दुष्कृत्य केल्याशिवाय विनाकारण शिक्षाही भोगावी लागली नसती. परमेश्वर हा चांगल्या वाईटाचा विचार करीत नाही का? का स्वतःच्या मनाला येईल तसं तो करत असतो? छे, परमेश्वर असं कधीच करत नसतो रे. परमेश्वरा एवढा चांगला विचार दुसरा कोणीही करीत नाही. ही गोष्ट कोणीही जाणून घेतच नाही आणि म्हणूनच प्रत्येकाला त्याच्या स्वतःच्या कर्मफळाप्रमाणे एवढे नानाविध भेदांनी भरलेलं जीवन स्वीकारावं लागतं. या जीवनातील आकृती, वर्ण, विद्या, बुद्धी, स्वभाव, कर्मफळ इत्यादींचे सर्व परमाणू, समष्टी, आत्मा आणि जीवात्मा यांच्या साहाय्याने पुढील जन्माची घडण तयार करतात आणि यामुळे मनुष्य वेगवेगळ्या प्रकारच्या आकृती, अवस्था, कर्मफळ यांच्या ताब्यात राहिल्यामुळे त्यानुसार सुख किंवा दुःख भोगत असतो. जसं आरशामध्ये पाहिलं असताना शांत मुद्रा असेल तर शांत मुद्रा दिसते, भयंकर मुद्रा असेल तर भयंकर मुद्रा दिसते किंवा ती प्रतिबिंबित होते. त्याचप्रमाणे गेल्या जन्मी जर मनुष्य अन्यायाच्या मार्गाने न जाता, कोणावरही अन्याय न करता सत्याचा मार्ग अवलंबून त्यानुसार चाललेला असेल तर त्याची फलस्वरूप म्हणून प्राप्त झालेली सध्याची जी अवस्था असेल तीच अवस्था पुढील जन्मीही प्राप्त होईल. अन्याय किंवा दुष्कृत्य केल्याने आत्मा अधोगतीला जातो. सत्कर्म आणि धर्माचरण केल्याने तो सर्वोत्तम गतीला प्राप्त करतो. यात काहीच संशय नाही. तुम्ही जर चोरी केलेली असेल तर तुम्हाला त्याबद्दल शासनकर्त्याद्वारे शिक्षा भोगावीच लागते आणि जर तुम्ही काही चोरी किंवा वाईट कर्म केलेलं नसेल तर मात्र तुम्हाला शिक्षा किंवा दंड देण्याची कोणाचीही प्राज्ञा नसते. ज्याप्रमाणे काही आजार किंवा व्याधी झाली असेल तरच तुम्हाला तज्ज्ञांची जरुरी भासते आणि जर का तुम्हाला कोणत्याही प्रकारची व्याधीच नसेल तर मग तज्ज्ञ काय किंवा औषधोपचार काय कोणाचीच तुम्हाला गरज राहत नाही. आता तुम्ही स्वतःशीच पुष्कळ विचार करून पहा की या जन्मी तुम्हाला प्राप्त झालेलं शरीर, विद्या, बुद्धी, स्वभाव इत्यादी कोणत्या प्रकारचे आहेत. असा विचार केला तरच गेल्या जन्मी तुम्ही कोणत्या स्वभावाचे, कोणती अवस्था प्राप्त केलेली व्यक्ती होतात हे जाणू शकाल. वर्तमान जीवन किंवा जन्म तर तुम्ही पाहतच आहात. या जन्मी तुम्ही किती चांगली किंवा वाईट कर्म केली आहेत हे चांगल्या प्रकारे जाणत आहात. चांगले किंवा सत्कर्म केल्याने चांगलंच होतं, वाईट किंवा दुष्कृत्य केल्याने वाईटच होतं. गेल्या जन्मीच्या सत्कर्माचं फळ म्हणून या जन्मी तुम्ही ब्राह्मण वंशात जन्माला आलेला आहात. आता या जन्मी तुम्ही जर ब्राह्मण वंशाला उचित ठरतील अशी कर्म केलीत किंवा सत्याच्या मार्गावरून मार्गक्रमणा केली तरच तुम्ही आपली आत्मोन्नती करून घेऊ शकाल. जर तुम्ही अशा तऱ्हेने न वागता अन्याय किंवा पापमार्गाचा अवलंब केलात तर तुम्ही चांडाळाच्या पोटीसुद्धा जन्म घेऊ शकाल. तिसरी गोष्ट ती म्हणजे तुम्ही जर का या जन्मी चांगलं किंवा वाईट काहीच कर्म केलं नाहीत तर या जन्मी तुम्ही जसे आहात तसेच पुढील जन्मी देखील राहाल. आता एवढं सांगितल्यावर पुढील जन्म कोणत्या प्रकारचा असेल हे स्वतः तुम्हीच ठरवू शकता. दुसऱ्या कोणाला विचारण्याचीही गरज नाही. याबाबत अधिक माहिती सांगून हा विषय मी तुला नंतर समजावून सांगेन. आता आधी तुझा विश्वास बसण्यासाठी तुला काही गोष्टी सांगतो. मला स्वतःच्या तोंडाने काही सांगण्याची संधी न देता श्री तैलंग स्वामी महाराजांनी माझ्या मनातली गोष्ट ओळखली होती हे पाहून मी अगदी विस्मयचकितच झालो होतो. श्री तैलंग स्वामी महाराज हे अंतर्यामी आणि आत्मज्ञ योगी आहेत हे या गोष्टीवरून माझ्या लक्षात आलं. माझी त्यांच्या ठिकाणी असलेली श्रद्धा आणि विश्वास अधिकच दृढ झाला. श्री तैलंग स्वामी महाराजांनी जे काही सांगितलं ते आणि जे काही सांगणार असतील ते दृढ सत्यच असेल याविषयी माझ्या मनात कोणताच संशय उरला नाही.
त्यांनी पुनर्जन्माबाबत मला एवढी चांगली माहिती दिल्यामुळे मला अतिशय आनंद झाला. श्री तैलंग स्वामी महाराज माझ्यासाठी एवढे कष्ट घेतील अशी साधी कल्पना देखील मी कधी केली नव्हती. आणि त्यानंतर तैलंग स्वामी महाराज मला पुढे म्हणाले की तुझं नाम अमुक आहे, तू अमुक गावाचा राहणार आहेस, तुझ्या घरात इतक्या खोल्या आहेत, तुझ्या घराच्या अमुक दिशेला एक तलाव आहे, त्याच्या किनाऱ्यावर अमुक अमुक झाडं आहेत, तुझ्या घरात अमुक अमुक व्यक्ती राहत आहेत. अगदी एखाद्या जवळच्या व्यक्तीप्रमाणे श्री तैलंग स्वामी महाराजांनी माझ्याबद्दल आणि माझ्या घराबद्दल सांगितलेली माहिती ऐकून मी अक्षरशः दिग्मूढ होऊन गेलो होतो. ते पुन्हा असं सांगायला लागले की तू पूर्वजन्मी ब्राह्मण होतास, अमुक गावात अमुक नावाचा जमीनदार होतास, तू अतिशय सदाचारी होतास. दुसऱ्या मजल्यावर तुझ्या निजण्याच्या खोलीचा दरवाजा दक्षिण दिशेकडे होता. त्या दरवाजावर तुझ्या हातांनी लिहिलेले 3 श्लोक अजूनही शिल्लक आहे, तू जाऊन पाहून ये. यानंतर पुढे बोलताना श्री तैलंग स्वामी महाराज मला असं म्हणाले की आता असं समज की अमुक अमुक गावात एखादी व्यक्ती राहते, ती तुझ्यावर अतिशय प्रेम करते, तुझंही त्या व्यक्तीवर खूप प्रेम आहे. याचं कारण काय आहे तुला माहीत आहे का? ती व्यक्ती पूर्वजन्मात तुझे वडील होते. पिता आणि पुत्र हे नातं असल्यामुळे तुमच्यातील स्नेह हा तेवढाच आहे. फक्त शरीर परिवर्तन झाल्यामुळे एक दुसऱ्याला तुम्ही ओळखू शकत नाही. तुझे काका मुंगेरमध्येच राहतात, त्यांचं नाम अमुक आहे, ते आज देखील तुझ्यावर प्रेम करतात. त्यामुळेच रोज रात्री 9-10 वाजले तरी तुला बघितल्याखेरीज त्यांच्या मनाला शांतता लाभत नाही. तू पण त्यांचा खूप आदर करतोस, त्यांच्याबद्दलची तुलाही खूप आत्मीयता आहे. त्याचं कारण असं आहे की तुमच्या मागच्या जन्मातील घनिष्ठ संबंध आणि प्रेम हे जसंच्या तसंच आहे, फक्त तुमच्या शरीराचं परिवर्तन झालं आहे. आणि शेवटी श्री तैलंग स्वामी महाराज असं म्हणाले की खरं तर हे सांगण्याची काहीच आवश्यकता नव्हती. केवळ या गोष्टीच्या सत्यतेमुळे मी पुढे जे काही सांगेन त्यावर तुझा विश्वास प्रबळ होईल, म्हणून मला हे सगळं सांगावं लागलं. यानंतर तुझ्या मनात काहीही शंका राहणार नाही अशा प्रकारे मी तुला समजून सांगेन. आणि त्यानंतर श्री तैलंग स्वामी महाराज मला असं म्हणाले की उमाचरण, तुझ्या पूर्व सुकृतामुळे तू सुट्टी घेऊन काशीला आला आहेस. ब्राह्मण कुळात तुझा जन्म झाला आहे, त्यामुळे ब्राह्मण धर्माला उचित अशा सत्कार्याचं अनुष्ठान करीत जा आणि त्यामुळे जन्मजन्मांतरीही तुला कष्ट भोगावे लागणार नाहीत. जर तू हे जीवन व्यवस्थितपणे व्यतीत केलंस तर पुढच्या जन्मात तू मुक्त होशील. वासनेचा त्याग हीच मुक्ती मिळवण्याची गुरुकिल्ली आणि खजिना आहे. वासनेचा त्याग केला नाही तर कोणताही जीव मुक्त होऊ शकत नाही. श्री तैलंग स्वामी महाराजांच्या या अलौकिक गोष्टी ऐकून मी निस्तब्ध झालो. जन्मजन्मांतरांच्या विषयाबद्दल माझ्या मनात काही शंका राहिली नाही. शास्त्रवचनांवरचा माझा विश्वास वाढला. मी मनात असा विचार केला की जर स्वामीजी इतके दयाळू आहेत तर मग सुरुवातीला त्यांनी आपणाला एवढे कष्ट का दिले? बहुतेक कष्ट केल्याशिवाय सुखाची प्राप्ती होत नसल्यामुळे असं झालं असावं. अशा प्रकारे विविध विषयांवर चर्चा करीत करीत रात्र संपली आणि सकाळी श्री तैलंग स्वामी महाराज मला असं म्हणाले की तू घरी जाऊन शौच मुखमार्जन करून लगेच परत ये. आज आपण दोघे बरोबरच स्नान करू. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी माझे प्रातर्विधी उरकून परतल्यावर आम्ही दोघंही श्री गंगा स्नानाला गेलो. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.